दगड ठेव, त्याच्यावरती एक दगड ठेव. पहिल्यांदा लावते ना. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे ना मस्तपैकी भन्नाट कॅम्पिंग असणार आहे, फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे. आणि बरेच वेळा आहे ना प्रियंका बोलवती मी येणार आहे कॅम्पिंगला, तर बरेच टाईम पाठीशी लागलेली. तर आज तिला घेऊन आलो आहे फायनली. बघा इकडं आले, प्रियंका आले आपल्यासोबत, म्हणजे माझी बायको माझी येणार आहे. आणि आज आहे ना बरेच दिवसांनी आपण मोरे मासे पकडणार आहोत आणि तेच इकडे बनवून मस्तपैकी कॅम्पिंग करणार आहोत. मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आणि प्रियंकाचं देखील चॅनल होता प्रियंका शिंदे नावाने, आणि चांगला व्ह्यूज वगैरे यायचे, चांगला चॅनल चाललेला. आणि अचानक आहे ना म्हणजे पूर्ण मोबाईल आपण फॉर्मेट मारला, त्याच्यामुळे तिचा त्या आय डीचा आहे ना पासवर्ड वगैरे गायब झाला आहे. त्याच्यामुळं पासवर्ड वगैरे भेटत नाही, चॅनल पूर्ण गेला हिचा. तर नवीन चॅनल ओपन केलेला आहे प्रियंका शिंदे, इथं लिंक दिलेली आहे. नक्की जाऊन आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला. हिच्या देखील आहे ना व्हिडिओ चांगल्या बघायला भेटतील. तर प्लीज आहे ना सपोर्ट करायला प्रियंकाला ना. प्रियंका हो नक्की बघा, आवडेल तुम्हाला बघायला. आवडेल. आणि चांगले व्हिडिओ आता सध्या तरी टाकत होती, तर आपण तिलाच घेऊन आलो इकडे कॅम्पिंगला आज. म्हणजे वेळ इच्छा होती की यायचा कॅम्पिंगला, पण आज ती वेळ आली. पहिल्यांदा आले, बघूया मासे वगैरे किती भेटतात आपल्याला तेच इकडे बनव. आज आहे ना म्हणजे माझं काम कमी झालं एक जेवण बनवण्याचा. घरी जेवण तीच बनवते आणि आता कॅम्पिंगला पण जेवण तीच बनवणार आहे. त्याच्यामुळे आपलं काम एकदम सोपं झालं, आपण फक्त मासे वगैरे पकडू. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर पटकन आहे ना याच्या अगोदर टेंट लावून पटकन टेंट लावून घेऊया. तर फायनली मित्रांनो आहे ना इकडे टेंट वगैरे लावून झालाय मस्तपैकी. तर आपल्याला पकडायचे मुरे मासे, म्हणजे बऱ्याच दिवसांनी मुरे मासे पकडणार आहोत. आणि प्रियंका मुरे मासे घरी तर एकदम चांगले बनवते, तर आज आपल्याला बघूया इकडेच बनवायचे आहेत, पकडायचे ना. पकडायचे आणि कोयनीमध्ये आपल्याला पकडायचे आहेत. तर मजा येणार आहे, म्हणजे आपल्याला रात्रीला बनवायला नाही. हो तर मस्तपैकी रात्रीला बनवायला आपण मुरे मासे पकडूया पटापट. पहिले खुबे शोधायला लागतील पहिले. खुबे पहिले शोधून घेऊ आणि ते खुबे चेचू मस्तपैकी कोयनीमध्ये, आणि त्याच्यानंतर आपण कोयनी लावू. तर पटपट तयारीला लागूया. आणि कसा माहिती आहे आजचा राजा पण आलाय. हो राजा आलाय, आणि आपल्यासोबत राजा पण असणार आज पूर्ण नाईट. बघूया त्याला राहायला वगैरे आतमध्ये बघू, जागा उरला तर आपण आतमध्ये घेऊ. म्हणजे 3 वाजून गेले ना की थंडी पाडायची सुरुवात होते. तर त्याच्या अगोदर मस्त आहे की त्याच्या अगोदर मस्त आहे ना आपण खुबे वगैरे निवटून घेऊ कोयनीमध्ये टाकायला ना प्रियंका. हो चला पटकन खुबे वगैरे पकडून घेऊया पहिले. सगळं आपण आणलंय साहित्य आज सोबत.
ही बघ बसून मस्त एकदम परफेक्ट. ती जरा तिची हाईट उंच आहे, तिची हाईट जरा कमी आहे, त्या टाईमला तिच्यापासून ते एक साईड आहे अशी छान बस बाकी त्याकायला वगैरे मस्त नंबर. मस्त ना. तर चला मित्रांनो, सगळ्यात आधी आपण कोयनी लावायचे आहेत. तर खुबे लुटून घेऊ ना पटा. भरपूर शोधत आलो ह्या साईडला. दाखव प्रियंका किती भेटले. एक बघा. खेकडी पण भेटली. एक खेकडी आहे आणि खूप आहेत थोडेफार. हो बस झाले ना. बस झाली. चल आपल्याला किती कोयने आणले तेवढे लावू पटापट. तर खुबे आणि जे खेकडे आपण पकडले ते मस्त इकडे चेचून घेऊ. ही बॉटल चांगली आहे. खुबे वगैरे लावले मस्त आणि बॉटल इकडे तयार झालेत कोईन लावायला ना प्रियंका. हो आता मासे पकडायचे कोईन मध्ये. कुठे लावशील पहिले इथे लाव. माहिती आहे ना लावायचे. लाव कुठे पण लाव तुला वाटत. आरामात जा वरती. दगड ठेव त्याच्यावरती. एक दगड ठेव. पहिल्यांदा लावते ना. चल लागली पहिली कोईन तिकडे आपली. तिथे आहेत ना मासे यायची सुरुवात पण झाली. ते बघा चांगले मोरे मासे वगैरे शिरतायत आणि संध्याकाळच्या टायमाला लागतात भरपूर ना. हो संध्याकाळ. फायनली मित्रांनो आपण 4 कोयनी लावल्यात. 4 कोयनीमधून बघूया किती भेटतील. बऱ्यापैकी भेटतील कारण संध्याकाळच्या टायमात आहे ना मासे भरपूर लागतात नाही. हो भरपूर वेळा आम्ही गेलेलो संध्याकाळच्या टायमात. तर संध्याकाळच्या टायमामध्ये भरपूर मासे मिळतात. तर बघूया किती भेटतात आपल्याला. तोपर्यंत बाकीची तयारी करू तिकडं. चल संध्याकाळचा टाईम झाला आणि ढोरं पण चाललेत घरी. म्हणजे आता वाजले 5:30 आणि 5:30ला बरोबर ढोरं चाललेत घरी. आणि आपल्या इकडे चूल म्हणजे आपली चुलीसाठी वगैरे जागा एकदम रेडी झाले. म्हणजे संध्याकाळची घाई नको कारण पाणी एवढा आणि संध्याकाळची एवढी थंडी पडते ना भरपूरच. त्याच्या अगोदर पण मस्तपैकी इस्तो वगैरे पेटवून घेऊ म्हणजे जास्त थंडी जाणवणार नाही प्रियंका. हो बघ आहेत भरपूर आहेत. मस्त आले. खेकडी पण आले. खेकडी आली म्हणून मासे नाही आले. खेकडी आली ना त्याच्यामुळे मासे नाही आले जास्त. खाऊन गेले वाटतं रिटर्न. आलेत रे मस्त आले. मासे मुरे मासे आले. आहेत फक्त मुरे मासे आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहेत. किती आहेत
हे बघा ह्याच्यात पण आहेत थोडे. धर. एकदा लावायला लागेल. येऊ मी खालून उचलून. हो. हे बघा ह्याच्यात पण चांगले आले. खवले मासे पण आहेत आणि मोरे मासे पण आहेत, मिक्स आहे सर्व. हे बघ 4 कोयनी लावल्या, 4 कोयनीमधून बऱ्यापैकी भेटलेत. बघूया किती भेटलेत. त्याच्यात खवले मासे आलेत आणि खेकडी. आणि बरीच आहे ना इकडे फाटी गोळा केला ना बघा, आपल्याला संध्याकाळला चूल पेटवायला. साईडला शेकोटी, म्हणजे ही शेकोटी पेटवायला रात्र झाल्यानंतर, आणि तिकडे आपल्याला काय बनवू ना त्यासाठी ठेवलेत. आपल्याला चहा बनवायची आहे. संध्याकाळची वेळ झाली, बहुतेक 6:45 झाले. 6:45 वाजले. 6:45ला बरोबर आपली चहा होते. प्रियंका तुला कसा वाटतं अनुभव कॅम्पिंगचा पहिल्यांदा? मस्त, एकदम मजा येते. म्हणजे रोज पाठीशी लागायची, आज येणार आहे मी, आज येणार आहे, तर आज तिला घेऊन आलं. आता काय नाही वाटणार, तर रात्रीची बघूया काय वाटतं तिला. थंडी आतापासूनच चालू झाली. जशी संध्याकाळ होईल ना तशी तिला भीती वाटत जाईल आता. म्हणजे सवय नाही, पहिल्यांदा आले. हो. आताच वाटते थोडी थोडी, कालोख झाला. रात्रभर राहायचं आपल्याला, रात्रभर राहायचं इथं. नवरा आहे सोबत, टेन्शन घ्यायचं नाही. संध्याकाळची मस्त रोज घरी चहा पितो, आज जंगलामध्ये. थोडी कडक केली चहा, कारण आणि इकडे डॉगी आहे मस्त की बसलाय. प्रियंका त्याला राजा बोलते. राजा राजा, मी राजा अजूनपर्यंत बोललोय ना. तो आमच्या घराचा राजा आहे. चला मस्त चहा पिऊन घेऊ पहिले. इकडे फायनली आपली चहा झाली तयार. परफेक्ट बनवलीस गावांपुरती. हा वेस्ट नको ना. ओके, थोडी उरली. हे बघा, पहिल्यांदा जंगलात चहा पिते. बघूया आता रात्र कशी जाते ते. चहा पिऊन घे पहिले. मित्रांनो या चहा प्यायला मस्त गरम गरम ना प्रियंका. हो मस्त, बाहेरून थंडी लागते आणि आता चहा पिते मस्त. थंडी आहे ना, थंडी चालू झाली संध्याकाळच्या टायमातच, आणि ह्या टायमाला थंडी पडते ना बापरे भरपूर. अजून 1 ते 1.5 तासांनी एवढी थंडी पडेल ना की आपण बाहेर राहू नाही शकत, एवढी थंडी पडते. तर गरमागरम चहा पिऊ त्याच्या अगोदर. आणि पाऊस भरपूर पडला, थंडी ह्या वर्षी जास्तच लागेल. तर मजा येणार आज कॅम्पिंगला पण. आणि प्रियंका बनवणार आहे मस्त मासे ना. मासे आणि काय बनवशील दुसरा? मासे आणि भाकरी बनवणार आहे. भाकरी ना. भाकरी म्हणजे माशांसोबत असली ना तर लय भारी, एकदम काम भारी होईल आपला. तर या चहा प्यायला. वा गरम आहे. मस्त पहिला पण ते इस्तो वगैरे पेटवली तर एकदम भीती पण नसते आपल्याला, एकदम आपण सेफ असतो. अशी जर शेकोटी वगैरे पेटवली तर अशी पेटत राहायला पाहिजे. तर जबरदस्त प्रियंकाने फाटी गोळा केली तर आपली इस्तो पण चांगली भेटेल या टायमाला, कडक एकदम. तर नेक्स्ट टाइम येशील परत. बघूया नाईट कॅम्पिंग कशी वाटते, कारण डुकर वगैरे आहेत जंगलामध्ये. हा तीच भीती आहे आम्हाला, नाही तेवढी तीच भीती आहे मेन मध्ये.
इसको पेटवून ठेवू असेल नाही. हम्म. मोठी मोठी फाटी आहेत ना ती अशी पेट धरायला लागेल. लय भारी काम आहे. आणि हा टायमाला रात्र मोठी आहे आणि दिवस बारीक नाही प्रियंका. हो हो. पटकन कालोख झाला बघा. म्हणजे आता 6 6:30 वाजले असतील जमतेम. प्रियंकाने इथे ठेवले भाकरीसाठी पाणी ना. पाणी ठेवते भाकरीसाठी. हम्म. कारण गरम पाणी घेतलं ना तर भाकरी एकदम नरम होते. मागच्या टायमाला पण गरम पाणी घेतलेला त्याच्यामुळे भाकरी एकदम कडक आलेली ना जबरदस्त. आणि इकडे बघा पाणी आहे ना उतवणीला म्हणजे भाकरीसाठी पाणी एकदम रेडी झाला इकडं. आणि तिकडे घेतलं प्रियंकाने पीठ घेतलंय. तांदळाच्या भाकऱ्या बनवतो आम्ही. मस्त किती बनवशील. आपल्याला दोघांपुरत्या 2-4. मी 2 खाईल. तरी बहुतेक 4 ना. चला उतवणी घेतला इकडं पाणी प्रियंकाने. हे बघा प्रत्येकांची भाकरी वगैरे बनवायची पद्धत वेगळी असते. काय लोक थंड पाणी वापरतात ना प्रियंका. हो काय लोक थंड पाणी. आणि प्रियंकाने वापरले मला थंड पाण्यात नाही जमत. त्यासाठी मी गरम पाणी वापरतो. कारण थंड पाण्याची भाकरी फुटते साईडून फुटते. तर गरम पाण्याची भाकरी एकदम जबरदस्त होते. म्हणजे एकदम नरम भारी होते नरम चपाती सारखी. फर्स्ट टाइम भाकरी जंगलामध्ये बनवते. फर्स्ट टाइम अनुभव आहे आणि थोडा अवघड वाटतोय कारण रोजचा किचन असतो आपला. घरातली सवय असते आणि ही फर्स्ट टाइम जंगलाची सवय. इकडे मस्त तवा गरम होतोय भाकरीसाठी. पाणी लावून घेऊया. मस्त इकडे बघा प्रियंकाने भाकरी तयार केला जबरदस्त. फुगल ती. मागच्या टायमाला मी झाडावरती बनवली ती मस्त फुगलेली. हे बघा फुगली. फुगली. प्रियंका डोळ्यात धूर जाऊन जाऊन रडायला लागली. बल्ब लावलेला आहे. इकडे बल्ब लावलेला आहे त्याच्यावरती पाखर भरपूर येत आहेत. भाकरीमध्ये पण आरती पडताय. काढून खावं ना. डोळ्यातून पाणी येतात ना. रडायला लागली. आम्ही म्हणून कॅम्पिंगला नाही ना. नाही ना. चला वातावरण बघा बाजूचा एकदम. फक्त तिकडे लक्ष नाही द्यायचा प्रियंका. फक्त एवढ्या भागातच लक्ष द्यायचं म्हणजे तुला भीती नाही वाटणार. हा तिकडे बघतच नाही. तिकडे बघूच नको तू. कुठेच बाजूला बघू नको. एवढाच भाग बघ फक्त जिथे आपण आहोत तिथे. मग तुला भीती नाही वाटणार. साईडला कुठेच नाही बघत. फक्त उजेड आहे तेवढ्याच भागात. एवढ्याच. प्रियंका कितवी भाकरी आहे. कितवी. ही दुसरी तव्यामध्ये आणि तिसरी. वरती ब्लफ आहे ना तो जातोय त्याला असं पाणी लावायला लागतो तेव्हा तो पेटतोय बघा. मस्त भाकऱ्या इकडे तयार झाल्यात. म्हणजे आपल्या दोघांना 2-2, 3-3 भाकऱ्या आहेत. चार पाच एक भाकरी राजाला बाकीच्या आम्हाला. इकडे मस्त पैकी प्रियंका भांडी धुवून घेते.
आणि इथं मासे येतील बघ खायला. मासे गायबच झाले तिकडे, खेकडे पण नाही. तिकडे खेकडे होते रे प्रियंका, बिल गुंजवला असता ना तर भेटले असते. ते आपले साफ करून घेतले जे आज पकडले ते मुरे मासे, म्हणजे दोघांपुरते बरे आहेत ना प्रियंका? हो हो. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण आणि ही आंब्याची फोडं सुकलेली. सगळ्या माशांमध्ये आणि हळदी पावडर टाकतं, मसाला, तेल. चव. आपल्याला सवय झालाय गॅसचं नाव घ्यायचे. हो, झाले ना बहुतेक मासे. हो झाले. हे बघा जबरदस्त मस्त मासे इकडे मस्त तयार. आपण पाणी बिलकुल नाही टाकलेला. हे बघा मस्त पाणी मस्त पकडलं. भाकरी सोबत खायला तर एकदम जबरदस्त आहे. हो मस्त एक नंबर होईल. भारी एकदम झालं. इस्तो बघा कधी पेटवले, मगाशी पेटवले, ते अजून चालूच आहे. प्रियंका बोलते की फिरून या नदीत, चिंबोऱ्यांना जायचा, बघूया. थोडं राऊंड मारून येतं. जेवण आपला रेडी आहे एकदम. जेवण रेडी झालं. इकडे मुरे मासे आहेत, इकडे मस्तपैकी इकडे भाकरी आहेत, आणि इकडे मासे. तास तो पण भाकरी मस्त खाणार आहे मुऱ्यांसोबत. बघ खेकडे दिसतात काय बघ. बापरे बर्फासारखा, बापरे गार बघ. गार झाला पाणी एकदम गार ना. हो एवढा गार पाणी झालंय ना, बापरे. आरामात या इथून. इकडे मस्त आपली इस्त वगैरे चालू आहे त्या साईडला. यो यो बसलाय तिकडे. यो येतोस काय? आला. आला. डुकरे येतात या साईडला. घाबरले. पाय खाली व्यवस्थित देऊचे आहे ना, पाय खाली. हे बघा ही बोर. प्रियंकाला मगासपासून बोलत होतो इकडं आहेत खायला म्हणून, चनिया मनिया बोर. तर ही कशी माहिती आहे, अजून कच्ची आहेत, तरी पण आता पण बऱ्यापैकी लागतील खायला. हो थोडा आंबट लागतं. मस्त लागतात खायला. तुला माहिती नव्हती? नाही. गेल्या वर्षी कधी दाखवले तुला? गेल्या वर्षी ना. हो हो. तेव्हापासून तुला माहित पडले. पण खायला लय भारी वाटतं. कच्चे आहेत, अजून भरपूर कच्चे आहेत. हे बघा थोडी आंबट लागतात. पिकल्याच्या नंतर काय माहिती, मी अजून टेस्ट नाही केलं. पण मस्त लागतात पिकल्यावरती खायला. ते आपण बोलतो ना चनिया मनिया बोर, लाल होतात, त्यांचाच प्रकार हा आहे. पण हे थोडे वेगळे जात आहे. हे थोडेफार आहे ना काळे होतात पिकल्यानंतर. लाल होऊन लगेच, लाल पहिले होतात त्याच्यानंतर काळे होतात. मी खास बोरं खायला आलेलो, मगाशी बघितलेली तरी बोलते दाखवा काय आहे ते. तर दाखवायला बोलत, चला दाखवतो. दे मी घेतो ते. दिसेल एवढा. हा रात्रभर चालेल तो. म्हणजे एक बारा काम केला ना प्रियंकाने, चांगलाच फाटा घेतला ना बघा. पाय खाली दे दे दे, मी घेतो ते. मग सोड. आरामात 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 आरामात. आता पडली असते. रात्रभर चालत राहील हा फाटा. हा बघा इथे लावलाय, हा फाटा लावलाय ना, रात्रभर चालत राहील ना प्रियंका. मस्त आणला मोठाच्या मोठा. आणि थंडी एवढी वाढली ना आता, भरपूर म्हणजे भरपूर थंडी वाढली ना प्रियंका. म्हणजे मग एवढा काय वाटत नव्हता, पण आता थंडी एकदम गार झाली.
एकदम भारी. जंगलामध्ये येऊन खाण्याची एक वेगळी मजा असते ना. अजून आहे तिकडं. घरी जर चिकन वगैरे आणला ना तर मलाच बनवायला सांगतात. अजिबात बनवत नाही मी, जोपर्यंत येत नाही ना घरी तोपर्यंत बनवत नाही, असेच ठेवतात. आलो की लगेच बोलतात एक बरं. नंबर बनवलं चिकन. मावशी वगैरे सगळ्या म्हणजे जेवढ्या माझ्या मावशी आहेत तेवढ्या गावीच आहेत, म्हणजे आमच्या गावातच आहेत, एकच गावात दिलेले आहेत. त्यांना पण चिकन वगैरे भरपूर आवडते. प्रियंकाच्या हातचं जेवण खाल्ला जंगलामध्ये, मजा आली आणि एकदम भारी झालेला. लई नंबर मध्ये भांडी वगैरे धुवून झालेली आहे. भांडी वगैरे धुतलेत तर वाजले भरपूर, कमीत कमी 10 वाजायला आले. आतमध्ये अजिबात थंडी वाटत नाही ना, बाहेरच भरपूर थंडी आहे. ट्रेनमध्ये एकदम सेफ आहो. आणि कशी माहिती आहे, ट्रेनमध्ये आहे ना किती पण थंडी असू दे तरी थंडी जाणवणार नाही ट्रेनमध्ये. दव आहे ना बघा किती पडलाय, भरपूर दव पडलाय. आईच्या काय थंडी लागत होती ना, पण आतमध्ये एवढी थंडी नाही, बाहेर पाळल्यावरती थंडी भरपूर लागत होती. भरपूर म्हणजे भरपूर. आता भारी वाटतं एकदम. पटकन शेकोटी वगैरे पेटवून घेऊ म्हणजे आपल्याला थंडी नाही लागणार. आणि डॉगीला पण आतमध्ये घ्यायला झाला, रात्री डॉगीला पण आतमध्ये घेतली आणि परत त्याला बाहेर काढली. परत आहे ना तो येऊलाय लागला, त्याच्यामुळे परत त्याला बाहेर काढली आणि बाहेर बसलेला मस्त झाडाखाली. आणि आता आवाज दिल्यावरती उठून आला तो इकडं. आणि दव पडतोय ना, दव भरपूर पडतोय, झाडावरून टपटप खाली पडतोय. एवढा दव पडतोय ना प्रियंका, दव भरपूर पडतोय. तर मस्तपैकी गरमागरम चहा बनवू आपण. गरम पाणी आहे, भरपूर दव पडतोय बघा. त्याला पण भूक लागली वाटतं. दव पडतोय भरपूर. रात्री आहे ना प्रियंकाला मस्त झोप लागली आणि मध्येच आहे ना मला गॅरंटी होती का मध्ये उठून घाबरेल ती. म्हणजे घाबरली पण थोडीफार, भीती वाटली कारण पहिल्यांदाच आलेली. आवाज येत होता म्हणजे असं बेडकांचा वगैरे, तेव्हा ती घाबरत होती. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 6:30ला उठलो. कसं वाटला पहिल्यांदा एक्सपिरियन्स? मजा आली पण कॅम्पिंगला मस्त. इकडे आहे ना सकाळ सकाळ आपण शेकोटी पेटवले कारण का माहिती आहे थंडी पण तेवढी पडली, भरपूर थंडी पडली. या मस्त गरमागरम चहा प्यायला सकाळी. मस्त वातावरण आणि चहा मस्त होती त्याच्यामध्ये, जबरदस्त. चला मित्रांनो इथून निघूया कारण भरपूर टाइम झाला, 7:30 वाजायला आले. भरपूर मजा आली. काल आपण मासे पकडले, मुरे मासे, आणि तेच मासे इकडे बनवले. प्रियंकाने मस्त भाकरी बनवली. तर मित्रांनो जाऊया. आणि प्रियंकाचा देखील चॅनल आहे, इथं खाली लिंक दिलेली आहे, तिला पण जाऊन सपोर्ट करा कारण तिच्या पण चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघायला भेटतील.
चॅनल होता तिचा प्रियंका शिंदे नावाने, तर तो चॅनल आहे ना म्हणजे तिचा पासवर्ड वगैरे विसरलो आहे आणि ईमेल आय डी डायरेक्ट फॉरगेट मारलेली. तर त्याचा आहे ना त्या चॅनलचा पासवर्ड वगैरे लक्षात नाही, तो त्या चॅनलचा आहे ना पासवर्ड वगैरे विसरलो आहे, त्याच्यामुळं पासवर्ड पण भेटत नाही, त्याच्यामुळं तो चॅनलवरती व्हिडिओ नाही टाकू शकत. प्रियंकाचा नवीन चॅनल ओपन केला, इकडे खाली लिंक दिलेली आहे, नक्की तिच्या चॅनलला देखील सपोर्ट करा प्रियंकाला, प्रियंका शिंदे म्हणून. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहण्याबद्दल धन्यवाद. चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाका.